आज ना उद्या सत्य सांगशीलच ना त्याला. तू धीर नको सोडूस. पण आजी, आजच्या अनुभवाने एक जाणीव झाली, प्रत्यक्ष हा क्षण फेस करणं किती अवघड गोष्ट आहे. किती मोठा धीर जमवावा लागेल. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. आज श्रेयसने ऐकलं नाहीये तर माझी ही अवस्था आहे. तो जर ऐकेल तर माझं काय होईल? परत कुठून आणायचा एवढा मोठा धीर? सांगा ना. तो आराध्यावर प्रेम करतो तर त्याची काहीच चूक नाहीये, पण मला हे सगळं आता सहन होत नाहीये. एक क्षण असं वाटलं ना, हे सगळं सोडून कुठेतरी दूर पळून जाऊ, मी निघून जाऊ असं वाटत होतं. तो मला आराध्या म्हणून आवाज देतो तेव्हा हो देताना मला इतक्या वेदना होतात, इतका त्रास होतो. हे सगळं नाही सहन होते मला नाही सहन होते. सगळं नाही सहन होते. काही सहन होते. तरी तुला सांगते, घाबरू नकोस. तुला त्या सशाची गोष्ट माहिती आहे का? कोणती? एकदा एका सशाच्या पाठीवर झाडाचं पान पडलं आणि मग काय, घाबरून तो उभ्या रानात पळत सुटला. आभाळ कोसळलं म्हणत. तुझी अवस्था ना त्या सशासारखीच झाली. विश्वास ठेव, सत्य कळल्यावरही श्रेयस तुझ्या प्रेमाचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझं प्रेम निस्वार्थी आहे, खरं आहे. तारा म्हणूनही तो तुझा स्वीकार करेल की नाही बघ. आपलं म्हणेल तो तुला. खरंच आजी? खरंच असं होईल? का नाही म्हणणार? तुझी बाजू सत्याची आहे. तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस. आराध्या म्हणून वावरताना तू श्रेयसचा किंवा आमच्या घरच्यांचा गैरफायदा घेतलेला नाहीयेस. तेव्हा मनातून ही भीती काढून टाक. हो आजी. आणि श्रेयसचंही तेवढंच प्रेम आहे की नाही तुझ्यावर? अगं, नाव बदललं म्हणून प्रेम काय मनातून निघून जाणार आहे का? त्याचं आराध्या या नावावर प्रेम आहे की त्याच्यासमोर उभ्या असलेल्या व्यक्तीवर प्रेम आहे? वाटतंय मला. पटते ना? एवढी सगळी तयारी केली आहे, अजून कसा नाही आला हा? लवकर येतो तर म्हणाला होता. हॅलो, श्रेयस निघाला का ऑफिसमधून? हा, मग अजून पोचला कसा नाही घरी? बरं बरं, ठीक आहे. अजून गरम आहे ना? आहे. पण आता मात्र श्रेयसने यायला हवं. थँक्यू मामा. मी सगळी तयारी करतो जाऊन. अरे श्रेयस, आलास तू? मला माहित होतं तू लवकर येणार आहेस ते. हा, तुझ्यासाठी की नाही मी काहीतरी स्पेशल बनवलंय. थँक्यू खरंच थँक्यू. आता मी जरा घाईत आहे, थोडं महत्वाचं काम आहे, नंतर बोलूया. हा, अरे नाही, जास्त वेळ नाही लागणार. मायाने केलंय, 2 घास खाऊन तरी घे, म्हणजे मला पुढच्या स्वयंपाकाची तयारी करायला बरी ना. ये ना, ये. नाही ऐका माझं 1 मिनिट ऐका. अहो, आता माझ्याकडे 1 मिनिटही नाहीये. मी आराध्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय. मला आता जाऊन तयारी करायची. ते सगळं आता फिसकटेल मग. तुझ्यासाठी गरम गरम साजूक तुपातला शिरा. मी शिरा खातच नाही, माहित नाहीये का तुम्हाला? हा, ठीक आहे, हरकत नाही. रात्रीच्या जेवणाला काय करू ते तरी सांग. अहो, खरंच काही नकोय. मी बाहेर जाणार आहे रात्री. प्लीज.
हे म्हणलं होतं ना मी तुला, सगळ्या मीटिंग्स लवकर संपवून लवकर परत येईन तुझ्यासाठी म्हणून. हे सगळं तू सेलिब्रेशन. आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि आज तू ते म्हणालीस मला ते, मग आजच्यासारखा दिवस नाही सेलिब्रेट करायला. त्यामुळे आज प्रेम आणि फक्त प्रेम. त्या गुरुजींनी सांगितलंय लांब लांब राहायचं वगैरे, पण आय लव्ह यू म्हणायला काही बंदी नाहीये ना. नाहीये ना. मग आता ना आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू असं म्हणत ते कपाट उघड. अगं काय बघतेस, उघड ना. हा ड्रेस तू घातलास ना की तुझा रंग अजून उजळेल. कशी दिसते माझी आराध्या? लाईक अ रेड रोज, गुलाबाची कळी. आराध्या गोड दिसते. मी कशी दिसते? म्हणजे तू माझी आराध्या नाहीयेस? नाही म्हणाले तर तू काय म्हणशील? मी म्हणेन नसू दे. ही समोर जी माझी बायको आहे ती माझीच आहे ना. आहे ना माझी. मग म्हण ना ते जे वाक्य म्हणालीस ते 3 शब्द म्हण ना एकदा. प्लीज प्लीज म्हण ना. मी डेस्परेट आहे ऐकायला. सकाळीच तर बोलले ना. मला 1000दा ऐकायचंय. मी 1000 वेळा विचारलं तरी उत्तर तेच देशील ना. माझं उत्तर बदलणार नाहीये. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असेल आणि कायम असंच राहणार. प्रेम आणि विश्वास. लॉक्ड. हा आपल्यातला विश्वास आहे, अतूट. आता तुझ्या हातात सुरक्षित राहील. जपून ठेवशील ना आपल्या प्रेमासारखा अतूट. अरे काय झालं अचानक माझ्या गुलाबाच्या कळीला? तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस.
तुझ्या या प्रेमाचं वजन मला सांभाळता येईल की नाही मला भीती वाटते. ये वेडाबाई, प्रेमाचं ओझं होतं का ग कधी? उलट प्रेमात ग्रो व्हायचं असतं. ते कवी वगैरे म्हणतात ना, प्रेमात पंख फुटतात. असं आपण आकाशात तरंगतोय, उडतोय असं वाटतं. आणि तरंगताना तू अडकलीस तर मी आहे ना तुला सोडवायला. तू नाही सोडणार ना माझा हात. कधीच मला सोडून नाही मी जाणार. चान्सच नाही. माय डिअर आराध्या, डिअर आराध्या. मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय. सांग ना, सगळं सांग. जे महत्वाचं आहे ते सांग, जे महत्वाचं नाही आहे ते सांग. मला सगळं ऐकायचंय. तुझा आवाज ऐकत राहायचंय मला. तुझ्या श्वासांचा आवाज ऐकायचाय. आणि आपल्याला दोघांना खूप छान वेळ एकत्र मिळावा म्हणून आपण आज पार्टीला चाललोय. दोघच मस्त रोमॅन्टिक वातावरणात एन्जॉय करायला. पार्टी? मामाने 2 पासेस आणून दिलेत. आपल्याला दोघांना एकत्र वेळ घालवता यावा, मजा करता यावी म्हणून. हे बघ. त्यामुळे आता बाकी सगळं मी तुला गाडीत सांगतो आणि तुला जे काही सांगायचं ते तू पण मला गाडीत सांग. पण आधी तू लवकर आवर. अच्छा. म्हणून श्रेयसची एवढी घाई चालली होती होय. खूप छान दिसतेस. पार्टीसाठी आत्या. पार्टी? हो, व्हॅलेंटाईन डे ना. मी आणि श्रेयस क्लब मध्ये जाणार आहोत. किती दिवसांनी असा क्षण आलाय. खरंच तुझ्याकडे ना अगदी बघत राहावंसं वाटतंय. आत्या, सगळं कसं जुळून आलंय ना. म्हणजे श्रेयस आणि मी, आम्ही दोघंच असू, आनंदात असू, रिलॅक्स्ड असू. मी ठरवलंय की त्याला सगळं सत्य सांगून टाकायचं. आणि मला विश्वास आहे, खात्री आहे, श्रेयस मला तारा म्हणून आपलं म्हणेलच. तुझं मन नाही मोडायचंय मला. तुझी काळजी वाटते म्हणून एक गोष्ट सांगू का? सांगा ना. तुम्ही पार्टीला चाललाय. श्रेयस खूप आनंदात असणार आहे. अशा वेळी तू हे सत्य सांगितलंस तर त्याला हा धक्का झेपेल. म्हणजे तो तुला तारा म्हणून स्वीकारेलच या शंका नाहीये. नाही म्हणजे परक्या ठिकाणी मजेच्या वातावरणामध्ये तू त्याला असा धक्का देणं कितपत योग्य आहे याचा विचार तू करावास. आत्या, म्हणजे मला असं वाटतं की शांतपणे घरच्या वातावरणामध्ये तू त्याला हे सत्य सांगावंस. कारण त्यावेळी घरच्यांचा सपोर्टही तुला असेल ना. शेवटी हे माझं मत आहे, कारण निर्णय तुझ्या भविष्याचा आहे. तेव्हा काळजीपूर्वक पाऊल उचलणं हे गरजेचं आहे. एक चूक आणि तू दरीत जाऊन पडशील. बघ, विचार कर. पार्टी? आता मी करते तुमची पार्टी, तेही माझ्या पद्धतीने. कुठे आहे एवढी मोठी पार्टी? ओ, सो ह्या क्लब मध्ये आहे व्हॅलेंटाईन डेची मोठी पार्टी. म्हणजे जेवढं ऐकू आलं त्यावरून तरी तारा आणि श्रेयस ह्याच पार्टीमध्ये जाणार आहेत. वा, सिंड्रेला जशी प्रिन्सेस नसून एक गरीब मुलगी आहे हे त्या प्रिन्सला कळलं, तसंच ही आराध्या नसून सकट तारा आहे हे श्रेयसला कळणार. वाह,
श्रावणी वाह, परफेक्ट संधी मिळाली आहे मला. आत्ता मज्जा येईल. काय मग बाईसाहेब एवढ्या जोशात कुठे चाललाय? का मी पार्टीला नाही जाऊ शकत का? की फक्त तुमची लाडकी तारा? सो सॉरी आत्या, तुमची लाडकी आराध्यात जाऊ शकते नाही ना? मला पण येतं जाता, म्हणून आता प्लीज वाट सोडा. ए जा ना, पार्टीला जाऊ शकतेस, माझं काहीच म्हणणं नाही. पण इथे गेल्यानंतर आराध्या आणि श्रेयस मध्ये जर काही कारस्थान केलंस ते याद राख. आराध्या ही तारा आहे हे जर तुझ्यामुळे श्रेयसला कळलं तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. नीट मनावर कोरून ठेवायचं, कळलं? मला धमकी देताय? मग आता बघाच, जे तुम्हाला नको आहे ना एक्झॅक्टली तेच करेन मी. आराध्या ही आराध्या नसून तारा आहे, हे आजच श्रेयस. तेही व्हॅलेंटाईन डे पार्टीच्या शुभ मुहूर्तावर. कितीतरी दिवसांनी आजची संध्याकाळ आली आहे. आजची पार्टी आयुष्यभर लक्षात राहील एवढी स्पेशल करायची मला. लवकर ये यार आराध्या, किती वाट बघायला होशील. असं काय बघतोस? असं वाटतंय पहिल्यांदाच बघतोय. कायच्या काही सुंदर दिसतेस तू. हे तुझ्यासाठी. ही सात जन्माची जन्मोजन्मीची. ही साथ आणि माझा हात कधी सोडू नकोस. आणि माझ्यापासून कधी दूरही जाऊ नकोस. आय लव्ह यू. श्रेयस, सत्य समोर आलं तरी साथ सोडू नकोस माझी. नाही ना सोडणार. या जन्माची नाही, तू तर 7 जन्माची साथ मागतोस.